काय सांगाल, कशासाठी तुम्ही इथे आला होता आणि काय अडचणी आहेत? सर, आज आम्ही इथे आलो ते एक इन्क्वायरी घेऊन आलो की आता ही जी KDMC आहे ती शासनाअंतर्गत चालूच होती एवढे वर्ष, आणि आताच का आपण ती प्रायव्हेटवाल्यांना दिली? आता प्रायव्हेटवाल्यांना दिली खरं, पण त्यांनी ती फीज वाढवली. आधी आम्ही 200 रुपयामध्ये होतो आणि आम्ही सर्व मध्यमवर्गीय आहोत. म्हणजे 200 रुपये आम्हाला तेवढे अफोर्डेबल आहेत की आम्ही तोपर्यंत देऊ शकतो. पण आता 500 रुपये 700 रुपये बोलतात, आम्हाला कसं जमेल? आणि एकतर आम्ही मध्यमवर्गीय, त्याच्यामुळे एवढे पैसे आम्हाला अफोर्डेबल नाही होत. आणि त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी झालं, वॉशरूम झाला. वॉशरूम पण एकच आहे, त्याच्यामध्ये गर्ल्स बॉईज सेम सारखे एकच यूज करतात. स्वच्छता नाही आहे, घाणेरडा वास सुटतो आहे. त्यामुळे आज आम्ही सरांशी आणि मॅडमांची भेट केली, जेणेकरून ते आम्हाला मदत करून KDMCपर्यंत आणतील तरी, आणि त्यांचा आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं तरी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच. ह्या लायब्ररीमध्ये येण्याचं एवढंच कारण आहे सर की पूर्ण जी कल्याण शहरामध्ये जी एक KDMCची शासकीय जी लायब्ररी आहे, तर एकच लायब्ररी शासकीय लायब्ररी कल्याणमध्ये आहे, जेणेकरून काही जे गोरगरीब घराण्यातले जे विद्यार्थी ते इथे येतात. कल्याणमध्ये बघायला गेलं तर तसं खाजगी लायब्ररी भरपूर प्रमाणात ज्या 1000 आणि 1500 रुपये फी आकारतात. तर इथे येण्याचं आमचं एकच कारण आहे की आम्ही गोरगरीब घराण्यातली मुलं इथे येतो आणि इथे आम्ही शिक्षण घेण्याचं काम करतो. कारण की सर प्रॉब्लेम असा होतो आहे आमचा की जरी लायब्ररी जर तुम्ही खाजगीकरण केलं तर मग आमच्यासारख्या गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठे? कारण की शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचा हक्क घेणं आमचंही शिक्षण घेणं हे आमचंही हक्क आहे. तर त्यामुळे आमचं एवढीच मागणी आहे की तुम्ही जी KDMCची जी लायब्ररी ही खाजगीकरण न करता ती शासकीयच ठेवा, जेणेकरून आमच्यासारखे काही जे गोरगरीब विद्यार्थी असतील ते येतील आणि कमी दर्जामध्ये इथे स्वतः शिक्षण घेण्याचं काम करतील. आमची एवढीच मागणी KDMCकडे. आणि आम्हाला नोटीस वगैरे काहीच नाही दिली. अचानक येऊन की तुम्ही 2 दिवसांनी आमचे लॉकर जे आहेत पुस्तकं ठेवायला दिलेली आहेत ते तुम्ही खाली करा, नाहीतर मग तुम्ही पैसे भरा. आणि जर आत्ता त्यांनी 500 फी ठेवली आहे, काय गॅरंटी आहे की पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये 700 किंवा 1000 रुपये नाही करणार? जर शिफ्ट वाईज जर केली तर आम्हाला ते परवडणारच नाही शिफ्ट वाईज वगैरे देईल. मला एक्स्ट्रा त्यांच्या सुविधा नको आहेत ज्या की त्यांनी चहासाठी कॉफीसाठी केल्यात, आणि ते म्हणतात की तुम्ही 10-20 रुपये त्याच्यासाठी एक्स्ट्रा द्या. आम्हाला त्याची काही सुविधा नाही. आमची भरती मेन म्हणजे जवळ आले, पोलीस भरती, MPS भरती. पोलीस भरती आता 2 महिन्यामध्ये निघेल, आणि हे सगळं आता अचानकपणे एवढं त्यांनी आणलं आणि नाही देऊ शकत आम्ही एवढे. जर एवढं देणारं असतो आम्ही तर आम्ही दुसरीकडे मोठ्या ह्याच्यामध्ये लावू शकलो असतो. पण इथे येण्याचं कारण हे आहे, टिटवाळा आम्ही येतो तिकडून, पण इथे आल्यावर आम्हाला फक्त कल्याणमध्ये एकच लायब्ररी मिळते तिथे अभ्यास करू शकतो. आणि तिथे पण जर त्यांनी फीज लावली तर आम्हाला आमचं दुसरं ऑप्शनच नाही काहीच हे होतं. मग आम्हाला अभ्यास करणार कुठे आम्ही? शांतता असते म्हणून आपण तिकडे येतो, पण तिकडे त्यांनी ती जर सुविधाच ठेवली नाही, बाकीच्या सुविधा आम्हाला त्यांच्या नको आहेत. आम्हाला जे आहे ती आम्हाला 200 रुपयामध्ये त्यांनी द्यावी. आम्हाला त्यांच्या एक्स्ट्रा सुविधा काही नको आहेत. टॉयलेट साफ जे आहे ते फक्त व्हावं, पाण्याची सुविधा त्यांच्याकडून आम्हाला मिळावी, आणि वायफाय कनेक्शन आम्हाला मिळावं. दुसरं आम्हाला त्यांच्याकडून काहीच सुविधा नको आहे. मध्ये आधी ज्या सुविधा होत्या त्याच हव्यात, जास्त एक्स्ट्रा तर त्यांचा आम्हाला काही नको. आमचा वायफाय आधीही होता, पण 5 महिने झालं वायफाय बंद आहे. तो जो आधी होता AC आधीही होती, आता त्यांनी नवीन असं काहीच दिलं नाही. पण पिण्याचं पाणी नाही आहे, तर आम्हाला पाणी पाहिजे, आणि स्वच्छताही नाही आहे. सगळे चेअर वगैरे तुटलेले आहेत. आमची भांडणं होतात अक्षरशः बसण्यासाठी. कधी खूप गर्दी होते लायब्ररीमध्ये. आणि फी जे मुलं आहेत, काही मुलं 5 वाजता येतात जॉब करून, मग जर 7पर्यंत मुलींचा टायमिंग ठेवला तर मग बाकीच्या मुलींनी कुठे जायचं? किंवा जे जॉब करून मुलं येतात त्यांनी अभ्यास करायचा की नाही? म्हणजे प्रत्येक वेळेस लायब्ररीसाठी यासाठी आम्ही दरवेळेस रस्त्यावर येणं पण बरोबर नाही आहे ना. ही शासनाची कामं आहेत की आम्हाला लायब्ररी देणं, महानगरपालिकेचं काम आहे आम्हाला लायब्ररी देणं. आणि 200 रुपये जी फी आहे बाकीच्या महानगरपालिका फ्रीमध्ये देत आहेत, आम्ही फ्रीमध्येही नाही मागत आहे. जी आणि जे 24 आर्टिकलनुसार की आम्हाला हे देणं त्यांचं काम आहे. आणि जी लायब्ररी आहे, आम्ही झाला 1-1.5 वर्षापासून इथे येतो, आणि लांबून मुलं येतात इथे लायब्ररीसाठी फक्त ह्याच कारणामुळे की इथे 200 रुपये फी आहे म्हणून. आणि बाकीच्या लायब्ररीमध्ये 1000-1500 रुपये फी आहे, जे की आम्ही नाही भरू शकत एवढे. त्यामुळे आम्ही इथे. तुम्ही आज महापालिकेमध्ये आला होता, ते काय विषय होता? प्रथमतः आम्ही कैलासाची प्रकाश परांजपे अभ्यासिका जी दुधाळा टक्केवरती चालते, ती महापालिकेची एकमेव अभ्यासिका आहे. संपूर्ण जेवढ्या महापालिकेत अभ्यासिका चालतात या खाजगी चालतात, ही फक्त महापालिकेची आहे. आणि आज
तुम्ही जर गेले 2-3 वर्ष बघितलं ही 70 पोरं तिथे अभ्यास करतात. परंतु आज अचानक यांना काय आठवलं की यांनी त्याचं एक अर्जाद्वारे वर्क ऑर्डर दिली आणि एकाला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं. पवार म्हणून कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याच्याकडून महापालिका 10,000 रुपये महिना आकारणार आहे त्यांना. आणि यामध्ये तो काही सुविधा म्हणजे जी वायफायची सुविधा आहे ती पहिल्यापासून होती, AC पहिल्यापासून होतं, जे काही बाकी होती ते रिपेअर करणार आहे आणि टॉयलेट बाथरूम बनवणार. ह्या गोष्टी तो देण्यासाठी जर तो 200 रुपये ते पहिल्यापासून ती लोकं भरत होती. आज ही सगळी विद्यार्थी आहेत, हे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, त्यांना 200 रुपये कसे जमा करतात ते त्यांना माहिती. कुणालाही 500 रुपये आणि 1000 रुपये परवडण्यासारखे नाही. यांनी सांगितलं की 1,000 रुपये आम्ही पहिले स्वीकारणार आणि नंतर दरमहा 500 त्यानंतर वाढवण्यात येईल असा प्रकार चालू आहे. तर आमचं म्हणणं एकच की उल्हासनगर महानगरपालिका आहे त्यामध्ये ह्या अभ्यासिका आहेत त्या फुकट चालवल्या जातात. मग कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रत्येक ठिकाणी व्यवसाय का बघते? आपण एखाद 2 अभ्यासिका फ्रीमध्ये नाही चालू शकत का? तर त्या संदर्भात ज्या काही रिपेअरिंगच्या विषय आहे, बाकडे रिपेअरिंग असेल, वायफायची सुविधा असेल, AC तर चालूच आहे आणि स्वच्छतेचा विषय असेल, हा महापालिकेने स्वतः द्यावा. त्या मुलांची दुसरी कोणतीही अपेक्षा नाही, कारण त्यांना इतर काही सुविधा नको आहेत. त्या 200 रुपयामध्ये ते आजही तयार आहेत. 70 जण 80 जण अजून काय त्यांचे विद्यार्थी वाढणार पण आहेत आणि वरती पण त्याचे एक अभ्यासिका आहे, एक मोठं हे सगळं संगणक केंद्र आहे तेही ओपन पडलं आहे. त्यानंतर बाजूला एक लायब्ररी आहे. लायब्ररीतलं एकही पुस्तक दिलं जात नाही आणि वरनं बोलतात की पुस्तकं चोरीला जातात. म्हणजे मुलं काय पुस्तक चोरत आहेत का? हा विषय योग्य आहे का? तर हा विषय आज आम्ही गुळे मॅडमकडे आत्ता मांडला आहे आणि आमची एकच या माध्यमातून मागणी आहे, जर तुम्हाला चालवता येत नसेल तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते चालवायला घेऊ, पण आम्ही फ्री सुविधा त्यांना देऊ मुलांना. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नको, फक्त जी 200 रुपये आत्तापर्यंत आकारले जातात तेवढेच द्यावे आणि नॉमिनल चेंजेस ते करून द्यावे, एवढंच आमचं मागणं. तर अर्जावरतीच टेंडरिंग झाली असं बोललं जातं. आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अर्जावर देऊ शकतो, वर्क ऑर्डर देऊ शकतो आणि त्यांनी रिसर वर्क ऑर्डर पण दिली. अर्ज पण आमच्याकडे आहे, त्यांनी साध्या कागदावर एक अर्ज दिलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी जे ज्यांनी जे वर्क ऑर्डर दिली तीही आहे, ते दोन्ही तुम्हाला आम्ही आत्ता करतो. आणि त्या व्यक्तीने आज जे नोटीस लावली की आजपासून तुम्ही 1,000 रुपये प्रवेश फी आणि 500 रुपये दरमहा अभ्यासिकेचे तुम्हाला द्यावे लागतील. ते संध्याकाळी रात्री 8पर्यंत होते, 7पर्यंत ते त्यांनी आता कमी करून घेतले. म्हणजे 8पर्यंत होते त्यांनी 7पर्यंत 1 तास कमी करून घेतला. मुलांचे तास काहीतरी वाढवले 8:30. तर अशा प्रकारे जर उल्हासनगर जर महापालिका आहे तिथे ही जी अभ्यासिका आहे ही फुकट चालवली जाते, तर मग आपलं कल्याण जमा करून कसे तरी 200 रुपये महिन्याला वाटतं. त्यांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला वायफायची सुविधा फक्त द्या, जे काय बाकडे थोडेसे तुटले असतील, जे काय आसन व्यवस्था ते फक्त रिपेअर करून द्या आणि टॉयलेट बाथरूम स्वच्छ ठेवा, एवढ्याच व्यवस्था आहे. बाकी आम्हाला काही नको. आम्ही आमचा अभ्यास करायला तयार आहेत तिथे, आम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आहेत. परंतु अचानकपणे यांना काय आठवलं आणि 10,000 रुपये महापालिकेला दरमहा तो कॉन्ट्रॅक्टर देणार आहे आणि मग त्यांनी ते घेतले अर्जावर त्याला